मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक महिला भोगी साजरी करतात. भोगी हा सण म्हणजे काय असतो, तर या सणामध्ये नवीन रूपाचं स्वागत करण्यासाठी आपल्याकडील असलेल्या जुन्या अनेक वस्तूंचा, ज्या की अडगळीच आहेत, यांचा त्याग केला जातो. त्याची होळी किंवा शेकोटी पेटवल्या जाते. अशा प्रकारे भोगी सण हा साजरा केला जातो. हा सण भारतासह भारतातील अनेक राज्यात तसेच श्रीलंकेमध्ये देखील साजरा केला जातो. काही ठिकाणी यालाच लोहरी देखील म्हटलं जातं आणि लोहरीचा सण साजरा केला जातो. याची सुरुवात म्हणजे अशी होते की आपल्याला ज्या की त्यागजन्य वस्तू आहेत, ज्या जुन्या खराब झालेल्या आहेत, हे एक स्वच्छतेचं माध्यम असावं, जेणेकरून सर्व आपल्या जवळच्या जुन्या वस्तूंचा त्याग करून त्याला पेटवून दिलं जातं आणि त्यानंतर नवीन वस्तूंचा स्वीकार करण्यासाठी आपण सज्ज होतो. हेच सांगितलेलं आहे की आपल्या देखील आयुष्यामध्ये ज्या काही जुन्या वस्तू आहेत, ज्या काही जुन्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्या मनावर, शरीरावर, आपल्या कुटुंबात किंवा व्यवहारात आपल्याला त्रास झाला असेल, आपलं नुकसान झालं असेल, त्याचा त्याग करावा आपण सर्वांनी आणि नवीन उत्सवाला, नवीन दिशेला आपण सुरुवात करावी, जेणेकरून पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला भरभराट मिळेल. हाच त्यामागचा उद्देश हा भोगीचा असावा. भोगीच्या दिवशी जेवणामध्ये बाजरीची भाकरी ती तीळ लावून केली जाते. बहुतेक वेळा लोण्यासोबत देखील खाल्ल्या जाते. तसेच आजच्या आहारामध्ये मिश्र भाजी असते. ही भाजी म्हणजे गाजर, मटार, वांगी, त्याचप्रमाणे हरभरा असे जी पिकं आता उगवलेले असतात, ह्या पिकांचे समरस होऊन त्याच्यामध्ये थोडासा पेरू किंवा बोरं हे देखील घातले जातात. या सर्वांचं मिश्रण करून ही भाजी ही सर्व गुणांनी युक्त एक प्रकारचं वनभोजनाचा स्वाद देणारी असते. म्हणून तिचा देखील आज सेवन केलं जातं, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये ज्या काही लहान लहान मायक्रो मिनरल्स किंवा मिनरल्स, न्यूट्रियंट्सची कमतरता भासत असते, जी की पोषण तत्व कमी पडत असतात, त्याचीही भरून निघावे. तीळ असतील किंवा बाजरीची भाकरी असेल, ही एक उष्ण गुणधर्मी आहे, जी की हिवाळ्याच्या मध्यावर आपण आता आलेलो आहोत आणि हिवाळा शेवटी आता संपत चाललेला असतो. तर या काळामध्ये आपल्या शरीराला उष्णता पुरवण्याचं, ऊर्जा देण्याचं, चयापचयाचं काम करणारी ही तीळ आणि त्यासोबत हे बाजरीची भाकरी, अशा प्रकारे हा सुग्रास असा आहार खाल्ला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवीन ते स्वागत करण्यासाठी आणि जुन्याचा त्याग करण्यासाठी ही भोगी साजरी केली जाते आणि ह्या भोगीमधूनच आपण आपल्या आयुष्यातला जे काही कलह असेल, कडवटपणा असेल, तो आज टाकून द्यायचा असतो आणि उद्याचं आयुष्य हे गोड मानून सुरुवात करायची असते, तीही तीळ आणि गुळाने.